छत्रपती संभाजी महाराज कसे पकडले गेले? संगमेश्वर 1689 भारतातील सर्वात धाडसी योद्ध्यांपैकी एक छत्रपती संभाजी महाराज यांच्या हृदयद्रावक विश्वासघाताचे प्रतिध्वनी असलेले नाव. मुघल साम्राज्याविरुद्धच्या अदम्य प्रतिकारासाठी ओळखले जाणारे हे मराठा शासक केवळ लष्करी ताकदीने नव्हे तर आतून आलेल्या एका भयानक शत्रूने एका हल्ल्यात अडकले. शतकानुशतके युद्धात शहीद झालेल्या योद्ध्यांच्या कथा सांगितल्या जात आहेत, परंतु संभाजी महाराजांना त्यांचेच मेहुणे गणोजी शिर्के यांच्यामुळे पकडले गेले. इतके कटू कथा फार कमी आहेत. एकेकाळी कुटुंबातील एक निष्ठावंत सदस्य देशद्रोही बनला. शिर्के यांच्या विश्वासघातामुळे मुघल सैन्य संगमेश्वराच्या हृदयात खोलवर पोहोचले. अशा प्रदेशात ते कधीही न सापडता प्रवेश करू शकले असते. संगमेश्वर येथील दुर्दैवी दिवस. संभाजी महाराज, त्यांचे विश्वासू मंत्री कवी कलश, त्यांचे सेनापती माळोजी घोरपडे आणि 500-600 सैनिकांच्या एका छोट्या तुकडीसह संगमेश्वर येथे होते. त्यांचा उद्देश स्वराज्याची सेवा करणाऱ्या 2 यादव बंधूंमधील वाद मिटवणे. त्यांना सकाळी लवकर रायगडाला जाण्याचे ठरले होते, पण त्यांना उशीर झाला. दुर्दैवाने नशिबाचा हा एक वळण होते, ज्यामुळे त्यांना त्यांची स्वातंत्र्य गमवावी लागली. विलंब लक्षात येताच त्याने महाराणी येसूबाईंना रायगडला घेऊन जाण्यासाठी खंडोबळलाळ यांना पुढे पाठवले. दरम्यान सावलीत लपून बसलेले गणोजी शिर्के होते, जे त्यांच्या वतन जमिनीच्या हक्काच्या वादातून मोगलांकडे गेले होते. या प्रदेशातील प्रत्येक लपलेल्या मार्गाशी परिचित असलेल्या शिर्के यांनी मुघल सेनापती मुकारब खान आणि शेख निजामला एक गुप्त मार्गाने संगमेश्वरला नेले. संभाजी महाराज आणि त्यांचे सैनिक निघून जाण्याच्या तयारीत असतानाच मुघल सैन्याने अचानक त्या भागात हल्ला केला. एक भयंकर युद्ध सुरू झाले. मालोजी घोरपडे शत्रूंना रोखण्यासाठी लढत होते, तर संताजी घोरपडे यांना पळून जाण्याचा आणि पुन्हा संघटित होण्याचा आदेश देण्यात आला. एका योद्ध्याचा शेवटचा टप्पा. संभाजी महाराजांच्या सैन्याची संख्या खूपच कमी असूनही त्यांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. हातात तलवार घेऊन त्यांनी कवी कलश यांच्यासोबत लढाई केली. हल्ला करून मार्ग काढण्याचा निर्धार केला. मराठ्यांनी शौर्याने लढताना बाणांचा वर्षाव झाला, तलवारीचा सामना झाला आणि रक्ताचे पाट सांडले. कवी कलशाच्या खांद्यावर एक बाण लागला आणि त्याने राजाला मागे सोडून जाण्यास सांगितले, परंतु संभाजी महाराज, ज्यांनी कधीही त्यांना सोडले नाही, त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यांचे सैन्य कमीत होत असताना आणि शत्रूजवळ येत असताना त्यांना आणि कवी कलशला अखेर पकडण्यात आले. संभाजी महाराजांची ताकद इतकी होती की त्यांना रोखण्यासाठी अनेक मुघल सैनिकांची आवश्यकता होती. साखळ्यांमध्ये बांधलेले असतानाही त्यांनी त्यांच्या सर्व शक्तीनिशी लढा दिला. मुघलांना अखेर हा भयंकर मराठा योद्ध्याला पकडण्यात यश आले, पण तेही एका क्रूर संघर्षाशिवाय. विश्वासघाताची किंमत. संभाजी महाराजांना पकडणे हे शत्रूच्या जबरदस्त सैन्याकडे नव्हतेच, तर त्यांच्याच गटातील विश्वासघातामुळे होते. गणोजी शिर्केंच्या विश्वासघातामुळे भारतीय इतिहासातील सर्वात दुःखद वळणापैकी एक घडले. या अंतर्गत माहितीशिवाय मुघल कधीही संगमेश्वराला अज्ञातपणे पोहोचले नसते. संभाजी महाराजांना पकडणे हा मराठ्यांच्या प्रतिकारासाठी एक मोठा धक्काच होता. जरी त्यांचा उत्साह अतूट होता, तरी औरंगजेबाच्या हातून त्यांना झालेला त्रास ही मुघल मराठा संघर्षातील सर्वात काळ्या अध्यायापैकी एक होती. त्यांच्या दुःखद अंतानंतरही संभाजी महाराज अढळ धैर्य आणि निष्ठेचे प्रतीक राहिले आहेत. शरणागती पत्करण्यास नकार, त्यांच्या लोकांचे रक्षण करण्याचा त्यांचा दृढ निश्चय आणि एक निर्भय योद्धा म्हणून त्यांचा वारसा पिढ्यांना प्रेरणा देत राहतो. इतिहास औरंगजेबाच्या क्रूरतेची आठवण ठेवतो, तर एका योद्ध्याच्या गर्जनेचीही आठवण ठेवतो, ज्याने विश्वासघात आणि मृत्यूला तोंड देऊनही झुकण्यास नकार दिला.